मी संवाद ऐकला, पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, 92 पासून या लोकांना सुविधा मिळत नाहीये. ट्रायबलचे अधिकारी काय करत होते? जपतलाई, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली येथे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून 1992ला अनुदानित 100% आश्रमशाळा दिलेली आहे. 92 पासून तर आजपर्यंत नियमितपणे विद्यार्थ्यांच्या मागे त्यांना अनुदान देण्यात आलेलं आहे. परंतु वाईट याचं वाटलं का 92 पासून सुरू असलेल्या अनुदानित आश्रमशाळा त्या मुलींना माझ्या बेडवर झोपासाठी बेड देऊ शकले नाही, शुद्ध पिण्याचं पाणी देऊ शकले नाही, जेवणासाठी बसून जेवण्याची व्यवस्था करू शकले नाही, जेवणासाठी त्यांना झाडात बसून जेवावं लागते. अशी जर परिस्थिती अनुदानित आश्रमशाळेची असली तर अतिशय गंभीर आहे. परवा जे दिनांक 10 तारखेला सकाळी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, वाईट आहे. त्याची तर नोंद घेतलेली आहे, दखल घेतलेली आहे. परंतु या अनुदानित आश्रमशाळेवर आमचा प्रकल्प अधिकाऱ्याच्या कार्यालयाअंतर्गत ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती की ही शाळा तपासणे, या शाळेमध्ये असलेली अनियमितता, कमी सुविधा याबाबतचं व्हिजिट बुकमध्ये नोंद करून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याची जबाबदारी होती. परंतु त्यांनी स्वतः चूक केली, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामातून आम्ही मुक्त केलेले आहे. अनुदानित आश्रमशाळेमध्ये शिकतेवेळी वार्डन असायला पाहिजे, मुख्याध्यापक असायला पाहिजे. दुर्दैवानं अधीक्षका नाही, फक्त आणि फक्त 2 क्लास 4चे कर्मचारी होते. एक मुलगी त्यांच्यासोबत झोपत होती. किती दुर्लक्षपणा, किती निष्काळजीपणा. ज्या समाजामध्ये जन्म झाला, ज्या समाजाच्या माध्यमातून अनुदानित आश्रमशाळा आपण चालवतो, या विद्यार्थ्याप्रती त्यांच्या संवेदना संपुष्टात आलेल्या होत्या. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा जो प्रकार घडला, त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार या अनुदानित आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. सोबतच माझ्या मुली, आमच्या मुली, लहान मुली निष्काळजीपणामुळे, दुर्लक्ष झाल्यामुळे संस्था चालक, अध्यक्ष आणि सचिवावर सदोष मनुष्य बळाचा गुन्हा दाखल झालेला आहे. अध्यक्ष आणि सचिवर सोबतच बालवय असल्यामुळे, यांच्याप्रती दुर्लक्ष केले असल्यामुळे एकूण 4 ते 5 गुन्हे दाखल केले असल्यामुळे आमच्या मुली ज्यांचं निधन झालेलं आहे, व अतिशय दुर्दैवी बाब आहे. आम्ही त्याची दखल आदिवासी विभागात घेतलेली आहे. परंतु यानंतर महाराष्ट्रात 100% अनुदानावर सुरू असलेल्या आश्रमशाळा जी आहे अनुदानित, त्यांनी आता असं समजू नये की चूक झाली तर मुख्याध्यापक, चूक झाली वार्डन, हे डोक्यातून विषय काढा. सर्व जबाबदारी त्या संचालक मंडळाची असते. संचालक मंडळाने केलेलं दुर्लक्ष असल्यामुळे त्यांच्यावर आज गुन्हे दाखल झालेले आहे. लवकरच ही अनुदानित आश्रमशाळेचे सर्व विद्यार्थी आमचे चांगल्या ठिकाणी आहे, शिक्षकासह आम्ही त्यांची व्यवस्था करू. त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण, गुणवत्ताप्राप्त शिक्षण, राहण्याची व्यवस्था 100% करू. अशा प्रकारचा या समस्त माझ्या आदिवासी समाज, आमच्या मुलींचा पालक म्हणून
त्यांचा सेवक म्हणून मी जबाबदारीने सांगतो. परंतु यांचा वेळ, यांचं शिक्षण, यांचा संकल्प कदाचित संपुष्टात येणार नाही याची नोंद आणि दखल आदिवासी विकास विभागाने घेतली असल्यामुळे मी सर्वजण या ठिकाणी आलो. आपण पत्रकार बांधव पुढे एक अपेक्षा करतो की महाराष्ट्रामध्ये 100% अनुदानावर 113 अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहे. 513 अनुदानित आश्रमशाळेनी आजचा जो घडलेला प्रसंग आहे लक्षात घ्यावं. संचालक मंडळाने पूर्ण लक्ष घालावं, मुख्याध्यापकांनी लक्ष घालावं. कधीही माझ्या मुलाबद्दल मुलीबद्दल असा प्रकार घडणार नाही याची नोंद घ्यावं अशी अपेक्षा करतो. थोडंसं छोटंसं